भिवंडीमध्ये काँग्रेसचे नेते दयानंद चोरघे यांनी बंडखोरी केली। बाळ्यामामा म्हात्रेंच्या विरोधात चोरघे आता रिंगणात उतरलेले आहेत। दयानंद चोरघे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून चोरघे काँग्रेसच्या वतीने लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र आता त्यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतंय। बाळ्यामामा म्हात्रेंच्या विरोधात चोरघे आता रिंगणात आहे, तर दयानंद चोरघे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून चोरघे काँग्रेसच्या वतीने लढण्यासाठी इच्छुक होते। आज भिवंडीमध्ये शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला, सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला। हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू। आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे। हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू। असं आहे की नाराजी कार्यकर्त्यांची असणारच स्वाभाविक आहे। परंपरागत जागा ज्यावेळेस जातोय किंवा दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला जाते त्यावेळेस सर्वात सुरुवातीलाच थोडी नाराजी असते, पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।